शिवसेनेचे आमदार मुरजीभाई पटेल या ठिकाणी आपल्या सोबत आहेत, विधान भवनात आहेत। त्यांची लक्षवेधी आहे, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। काय नेमकी लक्षवेधी आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही पश्चिम उपनगरामध्ये जी ट्रॅफिकची समस्या आहे, लोकांना सातत्याने भेडसावते, त्याबद्दल लढा देताय का म्हणाल? लक्षवेधी माझी ट्रॅफिकची समस्या आहे। ट्रॅफिकचे जे डीसीपी आहेत ते वर्लीला बसतात। पूर्ण उपनगर अंधेरी असो, पार्ला असो, जो की कुठेही ट्रॅफिकची ऑफिस डीसीपीची नाही। आता डीसीपीला आम्हाला भेटायला वर्लीला जावं लागतात आणि ट्रॅफिकची समस्यामुळे लोकांचे जीव जात आहेत। आमच्या इकडे एक मरोल विभाग आहे, तिथे भवानीनगर म्हणून एरिया आहे। भवानीनगरपासून सेव्हन हिल हॉस्पिटल जायसाठी 1 तास लागतो। आपण चालत गेले की 15 मिनिटात पोहोचतो। 2 रुग्ण त्याच्यातून गेले, 2 रुग्णाचा मृत्यू झाला। एवढी मोठी ट्रॅफिकची समस्या माझ्या अंधेरी पूर्व हा विधानसभेत आहे आणि मी लक्षवेधीमध्ये हाच मुद्दा मांडला की ट्रॅफिकची समस्या मोकळी केली पाहिजे, डीपी रोड उघडं केलं पाहिजे। डीपी रोडवर जे बाधित घर आहे त्यांना अंधेरीत जवळपासच घर दिलं पाहिजे, त्याची नोकरी आहे, ते मुलाची शाळा आहे। म्हणून हा लक्षवेधी मी टाकली आहे आणि सरकारने मला आश्वासन दिलं की लवकर याच्यातून तोडगा काढेल। पण लोकांची जी घरं आहे त्याबद्दल सकारात्मक आहे, काही चर्चा झाली तुमची? 100% चर्चा झाली आहे। लोकांना आता जे SRA मुंबईत चालू आहे त्याच्यात 80% SRA स्कीम हा बंद पडलेली आहे। मान्य उपमुख्यमंत्री साहेबांशी माझी चर्चा झाली, मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झाली की बा लवकरात लवकर जेवढी स्कीम बंद आहे 13-2 करून बिल्डर बदली करून त्यांना विकास लवकरात लवकर करावा आणि काही अटी शर्ती आहेत ते जरा सरळ करावा अशी मागणी मी केलेली आहे। नक्कीच, पण ट्रॅफिकची जी मूळ समस्या आहे त्यातून मुंबईकरांची सुटका कधी होणार? तुम्हाला असं वारंवार कधी वाटतं की पश्चिम उपनगरामध्ये कुठेतरी वाऱ्यावर सोडण्यात आलं आहे, वाहन चालकांना फार हलक्यात घेतलं जात आहे, करोडोचं पेट्रोल फुंकलं जात आहे, पॉल्युशन वाढतं आहे, काय म्हणाल? बघा, एक विषय असा आहे, अंधेरी पूर्व हा औद्योगिक नगरी आहे। जवळजवळ 6 लाख लोक रोज बाहेरून कामावर तिकडे येत असतात, म्हणून त्याची वाहनं येतात क्रमशः आणि जवळजवळ 200 बस हा शिफ्ट्समध्ये येतात, म्हणून ट्रॅफिकची समस्या जास्त आहेत। मी उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे की लवकरात लवकर, आणि सरकारने मला आश्वासन दिले आहेत आणि मला वाटतं अधिवेशन संपल्या याच्याविषयी कार्यवाही सुरू आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।